नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही रागिनीला हाताला धरून जोरजोरात ओरडत आता अभिजितच्या रूममध्ये आणते आणि त्याला अभिजितचा फोटो दाखवत ती म्हणते की बघा, ओळखता तुम्ही याला? कोण आहे हा? ओळखलत का तुम्ही? की विसरलात यांना? असं म्हणून आता पौर्णिमा ही अभिजितच्या फोटोकडे बोट दाखवत असते. तर रागिनी तो फोटो पाहतच राहते. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की आहे का लक्षात तुमच्या की कोण आहे हा? हा तोच आहे, तुमचा मुलगा अभिजित. तुम्ही विसरला असाल याला, हो ना? असं म्हणून आता पौर्णिमा ही त्या फोटोकडे बघून रडत असते आणि पौर्णिमाला निलांबरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पौर्णिमा ही रडतच असते. ती म्हणते की बघा, हा मुलगा तोच आहे ज्याने तुमच्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्या. तुम्ही विसरले असाल ना त्याला, त्याच्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही विसरून गेल्या असाल. असं म्हणून आता पौर्णिमा ही अभिजितच्या फोटोकडे दाखवतच रागिनीला जाब विचारत असते आणि म्हणते की सांगा, खरं खरं सांगा मला, तुम्ही याला विसरलात? कारण याचे सगळे काही कामं होती ती तुमच्यासाठी आता बंद झाली ना. याचा तुम्ही उपयोग करून घेतलात, परंतु आता तो तुमच्यासाठी संपला आहे, त्याची काहीच गरज उरली नाही आहे, म्हणून हे सगळं करताय, बरोबर ना? तेव्हा आता इथे रागिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती अभिजितच्या फोटोकडे बघून रडायला लागलेली असते. पुढे पौर्णिमा म्हणत असते की आई, हाच तो मुलगा आहे तुमचा अभिजित. तुमच्या प्रत्येक गोष्टी त्याने ऐकलेल्या आहे आणि तुमचा प्रत्येक शब्द त्या व्यक्तीने झेलला आहे. काही झालं तरीही, कुठलीही गोष्ट असली, चुकीची गोष्ट असली, माहीत असलं तरीही त्याने कधीही तुम्हाला नकार दिलेला नाही. प्रत्येक गोष्टीत तुमची साथ दिली, चुकीची असूनही तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांनी साथ केली आहे. असं म्हणून आता रागिनी ही आणखी रडू लागते आणि अभिजितच्या त्या फोटोवरती हात फिरवू लागते. त्यावेळेला आता पौर्णिमा ही तिचा हात जोरात धरते आणि मागे ओढते आणि म्हणते की खबरदार, खबरदार, त्याच्या फोटोला हात लावर तर. तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे त्याच्या फोटोला हात लावण्याचा. हे तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण तुम्ही जे काही वागलायत ना ते खूप चुकीचं वागलं आहे. आई, काय केलं आहो तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? रागिनी फक्त मान खाली घालून उभी असते, तिला काहीच बोलता येत नसतं. पुढे पौर्णिमा तिला म्हणत असते की तुम्ही स्वतःच्या मुलाला ज्या व्यक्तीने मारलं त्या व्यक्तीला तुम्ही सोडलंत का? असं केलं? आणि जिचा गुन्हेगार होता त्याला शिक्षा मिळायला पाहिजे होती, तो व्यक्ती आज मस्त मोकाट फिरतोय. का केलं तुम्ही? त्याला शिक्षा मिळणार असती कायद्याने, परंतु तुमच्या या सगळ्या गोष्टीमुळे आज माझ्या अभिजितच्या जीवाला शांती मिळालेली नाही आहे. त्यांचा आत्मा नुसता तडफडतोय. त्यांच्या स्वतःच्या आईने हे सगळं केलं आहे. का केलं हे सगळं मला खरंच कळत नाही आहे. तुम्ही का असं अभिजितशी वागलात? इतक्या एकुलत्या एक मुलाचं तुम्ही असं का धरलत मनात? मला खरंच कळलं नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही तुमच्या चांगल्याचा विचार करायचा, परंतु तुम्ही मात्र स्वतः हे सगळं मुद्दाम केलं. तो आता या जगात नाही, तर तुम्ही त्याचाही वापर करून घेतलात आई. आज तुम्ही त्याच गोष्टीचा वापर करून या घरात पुन्हा शिरलात, बरोबर ना? तुम्ही आकाशची सुटका याच्यासाठीच केलीत, कारण या घरात तुम्हाला राहायला यायचं होतं. कारण आता तुम्हाला कोणाचा आधार उरला नाही, कोणी तुमच्याबरोबर नाही, तुमचा मुलगाही तुमच्याबरोबर नाही, म्हणूनच तुम्ही हा आधार घेतलात, बरोबर ना? आता कोणाचा एकमेव आधार तो म्हणजे आकाशचा. जर आपण आकाशबरोबर राहिलो, म्हणजेच आकाशला वाचवलं, तर मग काय, तो आपल्याला घरात घेईलच, हे तुम्हाला माहीतच होतं. म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं, बरोबर ना? आज त्या आकाशची सोबत मिळावी म्हणून तुम्ही माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती मिळण्यापासून वाचवलीत. का असं केलं? त्यांच्यामुळे आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेला आनंदाने सुखाने ताठ मान करून जगत आला होतात, परंतु त्यांच्याच गोष्टींना तुम्ही हे सगळं केलं. का केलं असं मला सांगा. तुम्ही हा साळसूदपणाचा आव आणताय सगळा. तेव्हा आता रागिनी ही रडतच निलांबरीकडे बघते. निलांबरी म्हणते की एक मिनिट, हे बघा रागिनीताई, माझ्याकडे तर तुम्ही ना बघूच नका, कारण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं फक्त नाटक करताय आणि तुम्ही जे काही वागलायत ना त्याचं मलाही समर्थन नाही आहे. तुम्ही हे जे काही वागलात ना ते खूप चुकीचं वागलात. लक्षात ठेवा रागिनीताई, तुम्ही स्वतःच्या मुलाची बाजू घेतली नाही आहे आणि म्हणूनच आज ही परिस्थिती ओढावलेली आहे. माझी मुलगी पुन्नू आज एकटी पडली आहे त्या आकाश आणि भूमूमुळे, परंतु तुम्ही त्या आकाशलाच वाचवलं, हे मला काही अजिबात आवडलेलं नाही. या गोष्टीला मी कधीही तुमच्या माफ करू शकणार नाही. आजपर्यंत प्रत्येक डाव तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला सोबत घेऊन खेळत होतात ना, परंतु आज काय झालं? आज तुम्ही असं का केलं? तुमच्या या सुनेला आणि मुलाला एकटं का टाकलं? सांगा ना मला. खरंच रागिनीताई, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्हाला आता कुठलाही आधार नाही म्हणून तुम्ही आता आकाशबरोबर चांगल्या वागायला लागलात, बरोबर ना? पण हे खूप चुकीचं आहे. असं म्हणून आता ती तिच्यावर ओरडत असते.
त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की आई आई जाग्या व्हा, अहो अशा काय करताय, मी तुम्हाला समजावते ना, प्लीज अशा वागू नका. आणि मी काय म्हणते आई, आता माझ्या डोक्यात एक कल्पना आली. ठीक आहे, जे काही घडलं आहे ते घडून गेलं आहे, परंतु मी तुम्हाला माफ करायला तयार आहे. मी तुम्हाला एक संधी देण्यासाठी तयार आहे, परंतु तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. आई काय करून बसलात तुम्ही हे? त्यावेळेला आता इथे रागिनी ही खूप रडत असते आणि पौर्णिमा देखील खूप रडत असते. रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, प्लीज तू शांत हो, असा त्रास करून घेऊ नकोस. ती म्हणते की नाही आई, ठीक आहे ठीक आहे, ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या, परंतु आता एक गोष्ट नक्कीच होऊ शकते, ते म्हणजे मी तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे. एक काम करायचं, आता आपण तिघीच आहोत ना इथे, अभिजित तर नाही आहे आपल्याबरोबर, मग आता तुम्ही आहात, मी आहे आणि माझी आई आहे. आपण एक काम करूया, आपण तिघंही मिळून या सगळ्याचा सूड उगवायचा. आता तुम्ही आलात ना इथे, तर आपण या सगळ्याचा सूड उगवूया. आई पण आहे आपल्याबरोबर. आपण तिघीही त्या भूमी आणि आकाशचा सूड उगवायचा आहे. त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्यायची, कारण आपल्या अभिजितला त्यांच्यामुळे खूप त्रास झाला आहे, म्हणूनच त्यांना असं सोडायचं नाही. आई, त्यांची ही जी काही अवस्था आहे ना आपल्या अभिजितची, ही फक्त त्या आकाशमुळे झाले, म्हणून त्याला सोडायचं नाही आई. आता आपण एकत्र येऊया आणि एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींना तोंड देऊया. काही झालं तरी आपण या सगळ्या गोष्टींना माघार घ्यायची नाही. आता आपण आकाश आणि भूमीचं जगणं मुश्किल करायचं, त्यांना आता नरक यातना दिल्या पाहिजेत, असं म्हणून आता पौर्णिमा ही आणखीनच रागिणीच्या मनामध्ये अशा प्रकारे राग भरवत असते आणि म्हणते की आई आता मात्र सूड उगवायचा. तेव्हा मग आता रागिणी तिच्याकडे रडतच बघत म्हणते की नको ग पौर्णिमा, नको नको आता ती पुन्हा सुडाची भाषा. असं म्हटल्यावर पौर्णिमाला धक्का बसतो आणि ती बघतच राहते. तेव्हा रागिणी म्हणते की पौर्णिमा, अगं ही सुडाची भाषा सोडून दे, याने काही नाही होणार आहे. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आई, अहो हे काय बोलताय तुम्ही, अहो हे असं कसं तुम्ही बोलायला लागलात, सुडाची भाषा नको वगैरे, असं केलं तर आपण कशाप्रकारे त्या दोघांनाही धडा शिकवणार आहोत. असं बोलू नका, आपल्याला असं केलंच पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. त्यावेळेला मग आता इथे रागिणी म्हणत असते की नाही पौर्णिमा, तू चुकतेस. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही आई, अहो तुम्ही चुकताय, तुम्हाला का कळत नाही आहे, आपण जर असं केलं नाही तर मात्र अभिजितच्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही, त्यांचा आत्मा असाच राहील. जर तुम्ही आमची सोबत दिली नाही ना, तर मग अभिजितच्या आत्म्याला शांती मिळू शकणार नाही. आकाशने अभिजितला मारलं आहे, त्यामुळे या गोष्टी माझ्या डोक्यातून कधीही जाणार नाही आहेत, आपल्याला त्यांना धडा शिकवायलाच हवा. तेव्हा आता रागिनी म्हणते की नको ग पौर्णिमा, नको, खरंच नको, ही सुडाची भाषा नको, या सगळ्याने मला खरंच खूप त्रास झाला आहे. आणि तुला माहिती आहे पौर्णिमा की काय झाले, सुडाने आणि रागाने फक्त माणसाची अवस्था ही बेकार होते, जशी आता माझी झाली आहे. मी अशीच सुडाची भावना घेऊन जगत होते ना, परंतु काय झालं माझं, आज माझ्या वाटेला असं दळभद्री जगणं आलेलं आहे, कारण मी ते चुकीचं केलं आहे, मी चुकीचं वागली आहे. घरातल्या प्रत्येकांबरोबर मी काही ना काहीतरी अपराध केलेत, त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. म्हणूनच आता मला ह्या सगळ्या गोष्टी नको, मला या सगळ्यातून आता बाहेर पडायचं आहे आणि मी एक वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे, जिथे मला सूड, राग, लोभ, मत्सर काही म्हणजे काही नको. मला फक्त आता शांततेचं आयुष्य हवं आहे. माझा कोणावरही आता काही राग नाही, मला शांततेने जगायचं आहे. पौर्णिमा, अगं तू पण या गोष्टी तुझ्या मनातून काढून टाक. रागाचा शेवट हा अत्यंत वाईटच होतो आणि असा माझ्यासारखा बिकट होतो, म्हणून तूही त्या गोष्टी डोक्यातून काढून टाक ग बाळा, आणि या गोष्टी आता तू डोक्यात धरू नकोस. त्यावेळेला आता पौर्णिमा ही रागिणीजवळ येते आणि म्हणते की आई, अहो काय चाललं आहे काय तुमचं, हां तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं आहे का की तुम्ही काय बोलताय ते. अहो असं राग वगैरे डोक्यातून काढून टाकून कसं काय जमणार आहे. काही झालं तरीही या गोष्टी या तुम्हाला अशा डोक्यातून काढून टाकता कामा नये, कारण या गोष्टी या आपल्या मनामध्ये भिनलेल्या आहेत, तुमच्या मनात भिनल्यात. मला सांगा की तुम्ही हे सगळं नाटक करताय बरोबर ना, म्हणजे तुमची चोरी पकडली जाऊ नये म्हणूनच तुम्ही हे सगळं नाटक करताय ना, आणि हे सगळं जे काही आजारी पडण्याचं वगैरे करताय ते सगळंच नाटक आहे बरोबर की नाही, जेणेकरून आकाशने तुम्हाला या घरामध्ये राहायला पुन्हा यावं आणि पुन्हा तुम्हाला या घरामध्ये सिंपती मिळावी, यासाठीच तुम्ही हे सगळं नाटक करताय बरोबर ना. त्यावेळेला मग आता नीलांबरी म्हणते की हो अगं, या बाईच्या नाटकांवर आपण भुलायचं नाही, आपल्याला चांगलंच माहिती आहे की ही बाई फक्त आणि फक्त नाटक करते, म्हणूनच आता या बाईसमोर मी हात टेकले बाबा. खरंच रागिणीताई, अहो हे सगळं डोक्यातून काढून टाका.
तुम्ही जे काही बोलताय ना ते आम्हाला माहिती आहे की खरं नाही आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आहे. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या सुनेची तरी आता साथ द्या. तुम्ही मुलाला तरी गमावलात, असं ती बोलत असते. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की काय बोलताय तुम्ही आई? तेव्हा रागिनी म्हणते की हो हो पौर्णिमा, मी तुला खरंच बोलते. प्लीज आता तू तरी या गोष्टीमधून बाहेर ये आणि भानावर ये. जशी माझी अवस्था झाली तशी तुझी होऊ देऊ नकोस. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून काहीही उत्पन्न होत नाही. फक्त आणि फक्त आपल्या जीवाला त्रास होतो आणि आपल्या जीवाची कोंडी होते. म्हणून मला आता या जगात असं नाही जगायचं आहे. मला कोणाचाही सूड घ्यायचा नाही. मला कोणावरही राग नाही. मला फक्त माझं जे काही उरलेलं आयुष्य आहे ते नीट घालवायचं आहे. आता इथून पुढे मला कोणालाही दुःख द्यायचं नाही. बस झालं. आता मी ज्या गोष्टी केल्या त्या खूप भयंकर लेवलला जाऊन केलेल्या आहेत. परंतु आता मी या गोष्टी नाही करू शकत. मला माफ कर पौर्णिमा. आणि मी तुलाही असाच सल्ला देईन की तू पण तशी वागू नकोस. तू पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर ये. कारण आपली नाती खूप महत्त्वाची असतात आणि एकदा की ही नाती आपल्या आयुष्यातून निघाली की आयुष्य नरक होऊन जातं. असं म्हटल्यावर आता बाहेरून भूमीने आणि मानसीने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आता मानसी म्हणत असते की ताई, हे सगळं जे काही आई बोलल्यात ते खरं वाटते ना? म्हणजे हे सगळं काही आई बोलतात ना त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. तर इकडे आता भूमी हे सगळं ऐकत असते आणि भूमी विचार करते की खरंच आत्या बदलल्यात की नेमकं हे त्यांचं कुठलं तरी कारस्थान आहे, असा विचार ती करत असते. त्यानंतर आता इथे आकाश हा फोनवर बोलत असतो की हां, तुम्ही प्लीज उद्या आमच्याकडे ब्लड टेस्ट करण्यासाठी येऊ शकता का? माझ्या आत्याचं टेस्टिंग करायचं आहे. फास्टिंग आफ्टर टेस्ट आणि बाकीचे सगळेही ब्लड टेस्ट करून घ्यायचे आहेत. त्यावेळेला आता आकाश फोन ठेवतो आणि भूमी म्हणते की आकाश, तू हे सगळं काय करतो आहेस? तुला तरी कळतं आहे का? नेमकं तुझ्या मनामध्ये काय चालू आहे? असं भूमी आता आकाशला विचारते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, काय ना, आत्याची तब्येत ना येत्या काही दिवसांमध्ये खूप ढासळली आहे. त्यामुळे सध्या तिची ब्लड टेस्ट करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण तिच्या रिपोर्ट्स काय सांगतात, तिच्या शरीरामध्ये इतक्या काही दिवसांमध्ये काय बदल झालेत हे सगळे आपल्याला या टेस्टमधूनच कळणार आहेत. आणि म्हणूनच तसं काही आपल्याला इलाज करता येतील त्यासाठी मी हे सगळं करतो आहे. कारण आत्या ज्या अवस्थेमध्ये मला सापडली ना ती अवस्था तिची खूप खराब होती. आणि या सगळ्या कारणामुळे आता तिची तब्येत खराब होऊ नये असंच मला वाटतं. कारण माझ्यामुळे आता मला आणखी गिल्ट व्हायचा नाही आहे. अभिजित जर गेला, परंतु अभिजितनंतर जर आत्याच्याही तब्येतीला काही बरं वाईट झालं तर मात्र मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. म्हणूनच मी गपचूप आहे आणि मी आता आत्याच्या बाबतीत हे सगळं असं वागू शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला खरं खरं सांग, तू आत्याला माफ केलं आहेस का? तेव्हा मग आता आकाश हा म्हणतो की नाही भूमी, मी आत्याला खरं तर माफ केलं नाही आहे. कारण माझ्या मनातून तिने जे काही गोष्टी केल्यात ना त्या इतक्या भयंकर केल्यात, त्या लवकर इतक्या सहजासहजी विसरणं मला कठीण आहे. परंतु मी तिला त्या दिवशी खोटं बोललो. ती स्वतःला जाळून घ्यायला निघाली होती म्हणून मी तिला खोटं बोललो की आत्या, मी तुला माफ केलं आहे, ये म्हणून. परंतु माझ्या मनापासून मी तिला कधीही माफ केलेलं नाही आहे. माझ्या मनामध्ये अजूनही त्या गोष्टी आहेत ज्या तिने घडवून आणल्यात. मग आता भूमी म्हणत असते की आकाश, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये अजून त्या गोष्टी आहेतच, परंतु मग तू हे सगळं का करतो आहेस? तेव्हा तो म्हणतो की आत्याच्या तब्येतीसाठी. कारण तिची तब्येत आता खूप खराब आहे आणि काही झालं तरीही तिच्या तब्येतीसाठी का होईना, परंतु घरातल्या सगळ्यांनी तिची काळजी घ्यावी, तिला जपावं एवढंच वाटतंय मला. म्हणूनच आता तिच्या तब्येतीसाठीच मी हे सगळं करतो आहे आणि तिच्या टेस्ट वगैरे करून घेतो आहे. बाकी काही नाही. कारण मला आता कळलं आहे की काही झालं तरीही एखाद्याच्या तब्येतीसाठी त्याचा जीव जाता कामा नये आणि आत्याचा तर नाहीच. आकाश पुढे भूमीला अगदी काकुळतीने विचारतो की भूमी, मला सांग, मी योग्य करतो आहे ना? म्हणजे मी हे जे काही करतो आहे ते बरोबर आहे ना? मी चुकलो तर नाही आहे ना? असं आकाश आता भूमीला अगदी मायनेच म्हणजे डोळ्यात प्रश्न उभं करून विचारत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते की नाही आकाश, तू कुठेही चुकलेला नाही आहेस. तू अगदी तुझ्या जागी योग्य आहेस. कारण आत्याचाही कुठल्याही तब्येतीच्या कारणामुळे जीव जावा असं मला वाटत नाही आहे. आणि त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या तर विसरण्यासारख्या नाहीच आहेत. परंतु आता या वेळेला त्यांची तब्येतीची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टी बाजूला ठेवून सध्याची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. पण आकाश, मी तुला आणखी एक सांगते की आत्याची तब्येत जपतोयस ते ठीक आहे, परंतु त्याच्या त्यांच्यासाठी काहीही करायला जाऊ नकोस. कारण त्या योग्य ते त्याच नाही आहेत. त्यांनी काय काय केलं हे मला काही लक्षातून गेलेलं नाही आहे. त्यामुळे या सगळ्याची कदाचित त्या नाटकं पण करू शकत असतील. त्यावेळेला आकाश म्हणतो की हो, कदाचित नाटक पण असू शकतं.
परंतु तिची तब्येत मी बघितली, ती खराब झाली आणि हे तर नाटक असू शकत नाही. त्यामुळे आता भूमी हे आकाशला म्हणते की आकाश, तू जे काही करशील ना ते अगदी सांभाळून कर. कारण त्यांना त्यांच्यासाठी काहीही करायला जाऊ नकोस. बाकी मी तुला सगळं सांगितलं आहे. त्यावेळेला मग आता आकाश हा तिचे स्वतःचे कान पकडतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे काय झालं? तू हे कान वगैरे का पकडतोयस? त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी, मला कळलं आहे आजीकडून की जे काही झालं आहे ते. आज तुझ्या पोटात खूप दुखत होतं आणि तुला खूप त्रास होत होता. डॉक्टरही तुला येऊन बघून गेले, परंतु मी तिकडे नव्हतो तुझी काळजी घ्यायला आणि बाळाची काळजी घ्यायला. म्हणूनच मला खरंच खूप वाईट वाटतंय. मी त्यावेळेला तिथे उपस्थित नव्हतो. म्हणूनच सगळ्यांना खूप त्रास झाला याचा हे मला समजलं आहे. त्यासाठी खरंच खूप सॉरी. असं म्हणून आता आकाश हा भूमीसमोर पुन्हा कान धरून बसतो. त्यावेळेला मग आता भूमीही त्याचा हात धरते आणि म्हणते की आकाश, अरे काय चाललं आहे तुझं? हे असं कान वगैरे धरण्याची काहीच गरज नाही आहे. आणि आकाश म्हणतो की हो, मला माहिती आहे की तुझी खूप धावपळ झालेली असणार ना, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये तू खूप घाबरली असणार. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू तू असा गेलास ना निघून, त्यामुळे सगळा त्रास झाला. अरे अशा प्रकारे जर तू न सांगता निघून गेलास तर मला आणि बाळाला भीती वाटणारच ना. तू असा निघून गेल्यावर आम्हाला भीती नाही वाटणार का? अचानक तू असं कुठेतरी निघून जातो काही न सांगता, तर आम्हाला काळजी वाटणारच. असं आता भूमीही त्याला म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हो हो, मी आता पुन्हा असं कधीही करणार नाही. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मी आता माझ्या बाळाची आणि बाळाच्या आईची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेईन. आता भूमी आकाशला म्हणते की आकाश, तू मला प्रॉमिस कर की तू मला आता असं कधीही न सांगता कुठेही जाणार नाहीस. त्याच वेळेला आकाश आता भूमीचे हात घेतो आणि तिच्या हातावर किस करतच म्हणतो की नको काळजी करूस, आता इथून पुढे मी कुठेही जाणार नाही तुला न सांगता. आय प्रॉमिस. असं म्हणून आता तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की आता इथून पुढे माझ्या भूमीला कुठलाही त्रास मला होऊ द्यायचा नाही आहे. आता माझी भूमी अशी छान, सुंदर, तेजस्वी आणि तिच्या हातामध्ये असं आमचं खेळतं गुटगुटीत बाळ हेच मला हवं आहे, बाकी मला आता काही नको. असं आकाश आता बोलत असतो. आणि त्यावेळेला आता आकाश आणि भूमी हे दोघंही एकमेकींना मिठी मारतात आणि नंतर आकाश हा खूप खुश असतो. त्याच्या मनावरचं सगळं ओझं आता कमी झालेलं असतं. परंतु भूमीच्या डोक्यामध्ये मात्र खूप टेन्शन असतं. कारण भूमीला डॉक्टरने बोललेलं गोष्ट आठवत असते. ती म्हणजे डॉक्टर म्हणालेली असते की आता येणाऱ्या दिवसांबरोबरच आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अशी जर तुम्ही काळजी घेतली नाहीत तर मग डिलेव्हरीच्या आधीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं डॉक्टरचं बोलणं हे भूमीला आठवत असतं आणि ते आठवून आता भूमीला टेन्शन येत असतं. ती विचार करते की मी आता काय करू जेणेकरून या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश फ्रेश होतो आणि रागिणीच्या रूममध्ये येऊन म्हणतो की आत्या, अगं आता तुला चेक करण्यासाठी म्हणजेच ब्लड टेस्ट करण्यासाठी एक माणूस येतोय. त्यावेळेला मग आता आकाश हा रूममध्ये बघतो तर आत्या कुठेही नसते. तो इकडे तिकडे बघतो, आत्या आत्या असा आवाज देत असतो, परंतु रागिणी तिकडे नसते. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या गेली कुठे असेल आणि मग तो बाहेर येतो. भूमी हे सगळीकडे घरभर धूप फिरवत असते. मानसी नाश्त्याच्या तयारीला लागलेली असते. आजीचं नेहमीप्रमाणे पोथी वाचन सुरू असतं आणि भूमी सगळीकडे धूप फिरवत असताना आता तिथे भूमीचं लक्ष हे आजीकडे जातं. तर आजी ही वाचत बसलेली असते. त्यानंतर आकाश येतो आणि म्हणतो की आत्या कुठे गेलेली आहे? आत्याला कोणी पाहिलं आहे का? आजी तू पाहिलंस का? तेव्हा आजी म्हणते की नाही रे, मी तिला नाही पाहिलेलं. अरे तू असं कसं म्हणतोयस? मी तर पहाटेपासूनच उठले, इथे वाचते, परंतु ती बाहेर आलेली नाही दिसली मला. मग कुठे गेली? तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो, मी पण संपूर्ण घरभर धूप फिरवून आले, परंतु त्या कुठेही नाही दिसल्यात मला. त्यावेळेला वरतून आता नीलांबरी म्हणते की म्हणजे रागिणी आत्या घर सोडून परत गेल्या की काय? त्यावेळेला मग पौर्णिमा तिच्या साथीने म्हणायला लागते की बरं झालं, घर सोडून गेल्याच असतील तर. आल्या पावली परत गेल्या ते बरंच झालं. आता काय त्यांना समजलं असणार आहे, या घरामध्ये त्यांना पहिले मिळायचं तसं प्रेम, सत्ता, माया, आदर काहीही मिळणार नाही. पूर्वीचे सगळे दिवस आहेत हे त्यांच्या हातातून निघून गेलेत हे कळल्यावरती त्या स्वतःच घर सोडून निघून गेल्या असतील. आणि जर निघून गेल्या असतील ना तर एका अर्थी बरंच आहे. त्या डोंगीबाईची या घरात काही जागाच नाही. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी प्लीज तू जरा इथे घरात शोधतेस का? मी जरा बाहेरपर्यंत बघून आलो. त्यावेळेला मग मानसी आणि भूमी या घरामध्ये शोधू लागतात. मानसी वर जाते आणि सगळीकडे आता सगळे शोधायला लागतात. तेव्हा आजी ही वैतागलेली असते. आजी म्हणते की झाली हिची सुरुवात. घरात आली नाही तोपर्यंत घरामध्ये कलह निर्माण झाले, टेन्शनचं वातावरण निर्माण झालं.
घरात आली तोपर्यंत सगळंच पुन्हा बिघडलं. तेव्हा मग आता नीलांबरी ही म्हणत असते की नेमकं काय झालं असेल, खरंच ही रागिनी निघून गेली असेल. मला तर वाटतं ना की फक्त ना हिची सगळी नाटकं आहेत, ही सगळी नाटकच करते, ढोंगी बाई आहे ती. आणि जर पुन्हा ती निघून गेलीच असेल ना तर तुला बरं आहे, तू एक छत्री मस्तपैकी या घराची राणी बनशील. आणि हो, तुला सल्ले द्यायला मी तर आहेच, असं नीलांबरी म्हणते. त्याच वेळेला आता इथे आकाश येतो आणि कुठेही बाहेर आत्या दिसत नाही. तेव्हा मानसी येते आणि म्हणते की मी पण पूर्ण घर शोधलं, टेरेसवर पण बघितलं, पण आत्या नाही आहे. त्याच वेळेला इथे आता भूमी आवाज देते आणि सगळेजण धावत धावत आतमध्ये जातात. त्याच वेळेला आता रघु काकाची जी खोली असते त्या खोलीमध्ये रागिनी असते. आकाश येतो आणि म्हणतो की आत्या, अगं तू इथे काय करतेस? त्यावेळेला मग आता रागिनी उठून बसते आणि म्हणते की आकाश, अरे तू इथे, तुम्ही लोक सगळे काय करता इथे? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की तू इथे का राहिली आहेस पण? तेव्हा ती म्हणते की मी इथेच राहणार आहे, आता मी इथेच झोपणार आहे आणि मला आता खरंच आता इथेच राहायचं आहे. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणायला लागतो की आत्या, अगं असं का बोलतेस तू? तुझी खोली आहे ना तिथे, मग तिथे तुला शांत झोप लागेल, तू इथे कशाला उगीचच? आणि हो, त्या तब्येतीत त्या खोलीत राहिलीस तर तुझी रिकव्हरी लवकर होईल ना, मग तू इथे राहण्याची काय गरज आहे? म्हणून तू तुझ्या खोलीत राहा, मी तुला सांगतोय. त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की नको आकाश, प्लीज मला ती खोली आता नको आहे, कारण काही झालं तरीही मी तिकडचे सगळे काही पाश तोडून आली आहे, त्यामुळे मला आता इथेच राहू दे, याच खोलीत राहू दे. कारण जुनी रागिनी ही माझ्यावर डोकं काढायला नको इतकंच वाटतं मला, आणि त्या रागिनीची छाया देखील मला माझ्या स्वतःवर नको आहे, म्हणूनच मी हे सगळं असं करते. असं बोलत असताना अगदी आश्चर्याने भूमी तिच्याकडे बघत असते. पौर्णिमेला मात्र खूप राग येत असतो. त्यावेळेला आकाश म्हणतो की आई, अगं आत्या, हे बघ असं काही होणार नाही आहे, तू प्लीज चुकीचा विचार करू नकोस. चल, असं कसलंही होत नाही, कुठलंही डोकं वगैरे कोणी वर काढत नाही. तू या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढ बघू आणि चल तुझ्या रूममध्ये, असं म्हणून आता आकाश तिला घेऊन जात असतो. त्यावेळेला ती म्हणते की नाही रे आकाश, नाही, मला आता माझ्यासाठी हीच खोली योग्य वाटते, रघुची खोली, ज्या खोलीमध्ये रघु राहायचा ती खोली. आणि हो रे, त्या रघुला पण मी खरंच खूप त्रास दिलेला आहे, त्या बिचारालाही माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. खरं तर तो जो त्रास होता ना तो आत्ता मला सहन करायचा आहे. त्याला कसा त्रास झाला असेल मी जेव्हा त्याच्याबरोबर असं चुकीचं वागले, म्हणून मला आता इथे अशा प्रकारे इथेच राहून तो त्रास उपभोगायचा आहे. आणि तूही आकाश, मला एखाद्या नोकरापेक्षा जास्त किंमत देऊ नकोस, जा तू इथून जा, असं म्हणून आता रागिनी त्याला घालवत असते. त्याच वेळेला आता पौर्णिमा आणि बाकीचे सगळे बघतच राहतात ना. हे नीलांबरीला फक्त आणि फक्त एक नाटकच वाटत असतं. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की काय चाललं या बाईचं, नुसती नाटकं चालली आहेत, किती नाटकं करणार? मला तर खरंच कळत नाही, इतकी नाटकं करून ही बाई काय करणार काय आहे? कारण मला इतकं खरंच माहिती आहे की ही बाई काहीच खरं बोलत नाही, सगळी नाटकं आहेत या बाईची, ढोंगीपणा नुसता रक्तात भिनलाय तिच्या, असं म्हणून आता पौर्णिमा ही मुद्दामच रागिनीला बोलत असते. त्यावेळेला आता रागिनी म्हणते की नाही गं पौर्णिमा, नाही, खरंच आकाश, तर मला असं वाटत असेल तर तेही ठीक आहे, परंतु आता मला इथेच राहायचं आहे, कारण या खोलीत असं राहूनच मला माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेता येईल. कारण इथे राहून मला माझ्या स्वतः सगळ्या गोष्टी सुधारायच्यात, त्या गोष्टीतून सगळ्यात पहिले मला बाहेर यायचं आहे, म्हणून मला आता इथेच राहू दे. आणि हो, तू काळजी करू नकोस, मी इथे अगदी व्यवस्थित आहे आणि मला इथेच आता आयुष्य जगायचं आहे, त्यामुळे मला त्या खोलीतले सुख सगळं काही नको आहे. आता त्या सगळ्या गोष्टी मी मागे टाकल्यात आणि नव्याने आता मी आली, त्यामुळे हे सगळं त्यांच्यातलं जे काही बोलणं आहे ते बोलणं फक्त आता पौर्णिमा आणि नीलांबरीमध्ये असतं, सगळे निघून गेलेले असतात. परंतु तरीही पौर्णिमासमोरच रागिनी बोलत असते की मला आता माझी नाती जास्त महत्त्वाची वाटत आहेत, मला पहिले पैसा वाटायचा, परंतु आता मी माझी नाती जपणार आहे, मला पैसा महत्त्वाचा नाही. आणि पौर्णिमा तू पण बाहेर ये या सगळ्यातून, असं तिला ती म्हणत असते. त्याच वेळेला आता भूमी आणि मानसी सगळं ऐकून घेतात. मानसी म्हणते की ताई, मला आता आई जेन्युइन वाटतात, त्या ज्या काही बोलतायत ना ते मला खरंच खरं वाटतंय. तेव्हा भूमी म्हणते की नाही, काही असलं तरी मी अजूनही या बाईवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण एकदा की माणसाचे दुधाने हात पोळले तर माणूस ताकही फुंकून पितो, अशातलाच हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे मला आता कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे, मला या सगळ्यामधून बाहेर पडायचं आहे आणि मला थोडा वेळ दिला पाहिजे, यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे कळेल की त्या जेन्युइन बोलत आहेत की नाही ते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजाराम काका म्हणत असतात की आकाश, हे बघ, काही झालं तरी या सगळ्या कंपनीच्या अकाउंट्समधून आणि प्रोजेक्ट्समधून रागिनीचं नाव आपल्याला बाहेर काढावंच लागेल काहीही करून. तर इथे सगळेजण बसलेले असताना रागिनी ही आकाशला म्हणत असते की आकाश, हे बघ,
सगळेजण बोलतायत ना त्यावर विश्वास ठेव. आणि अरे आकाश, जे सगळेजण बोलतायत ते ऐक प्लीज. आता या कंपनीत किंवा कुठल्याही गोष्टीत माझा काहीही अधिकार उरलेला नाही आहे. मी आता या घरामध्ये फक्त एक आश्रित म्हणून आहे. म्हणूनच आता तू या सगळ्यांचं ऐक. या सगळ्या गोष्टींवर सही करून मोकळा हो. कारण काही झालं तरीही या सगळ्यावर माझा काडीमात्रही अधिकार नाही आहे. आणि तू माझ्यामुळे तुझी ही जी घरातली तुझी जवळची माणसं आहेत ना त्यांचा मूड निराश करू नकोस. तू त्यांचा दुखवू नकोस, मला इतकंच वाटतं. आणि त्यांच्या मनाविरोधात जाऊन तू काही करू नकोस. त्यामुळे आकाश, तू या सगळ्यामध्ये सह्या कर आणि मला या सगळ्यामधून बाहेर काढून टाक, असं आता इथे रागिनी बोलत असते. त्यावेळेला भूमीचं लक्ष हे व्यवस्थित तिच्याकडे असतं. आता रागिनीचा नेमका हा सगळा काय प्लॅन आहे हे भूमी ही शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं कशाप्रकारे शोधून बाहेर निघणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.